केसच्या मुंडेवाडी इथला एक व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल झाला होता आणि हेच ते गाव आहे। याच गावातला हा मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये भाष्य करतानाचा तो व्हिडिओ आहे का विशिष्ट समाजाला तिथं रोखण्यात यावं असं त्यामध्ये भाष्य करण्यात आलं होतं। त्यानंतर महाराष्ट्रभर हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला आणि पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी पोहोचलेलं आहे। पोलिसांनी ग्रामस्थांशी संवाद साधलेला आहे आणि एकोपा जपण्याचा जो आव्हान आहे ते पोलीस प्रशासनाने केलेलं आहे। माझ्यासोबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आहेत। ठाकूर साहेब, काय नेमका प्रकार होता? हा जो काल व्हिडिओ निदर्शनास आला होता त्या अनुषंगाने मुंडेवाडी या गावामध्ये आम्ही आलो, शांतता मीटिंग देखील घेतली, गावकऱ्यांशी संवाद केला। यामध्ये आम्ही ऑलरेडी एक गुन्हा दाखल केलेला आहे, त्या व्यक्तीविरुद्ध त्यांना अटक देखील झालेली आहे आणि त्याच्यावर जी आवश्यक ती कायद्याप्रमाणे कारवाई ती देखील झालेली आहे। गावकऱ्यांशी संवाद साधताना लक्षात आलं की जे व्हिडिओमध्ये आहे त्या व्हिडिओप्रमाणे गावांचं अनुमोदन नाही आहे आणि गावकरी हे अत्यंत शांतताप्रिय लोक आहेत मुंडेवाडीचे। आणि दुसरं की या गावामध्ये एकाच समाजाचे 99% समाज आहे आणि 1% इतर समाजाचा आहे आणि त्या 1% समाजाचा जो व्यक्ती आहे त्या व्यक्ती हा इथं सरपंच आहे आणि ते देखील जनरलमधनं म्हणजे ओपनमधनं ते सरपंच आहे म्हणजे, आणि ते आत्ताच नव्हे तर गेल्या 15 वर्षापासून सरपंच आहे। म्हणजे या गावामध्ये जातीवादाचा प्रश्नच नाही आहे आणि फक्त आता तो जो एक वाणिज्यिक व्यवहार म्हणून एक दुसऱ्या गावामध्ये त्यांना येणं जाणं करावं लागतं। बरेच व्यवहार दुसऱ्या नांदूर फाटा या ठिकाणाशी त्यांचे असतात, डॉक्टरकडे जाणे किंवा काही खरेदी करण्यासाठी जे मार्केट प्लेस तिथं आहे आणि हे ग्रामीण भागातनं तिथे जातात। म्हणून एक ग्रामीण भागातला माणूस एक मोठ्या गावात जसं जातो तेव्हा त्याला जसं म्हणजे एक समाज म्हणून नव्हे पण एक ग्रामीण भागातला माणूस आला म्हणून त्याला एक थोडीशी वागणूक वेगळी मिळते, हा त्यांचा ऑब्जेक्शन आहे। बाकी सामाजिक वाद किंवा जातीय वाद इथे नाही आहे। मात्र ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केला त्या व्हिडिओ व्हायरलमध्ये काही विशिष्ट जाती जमातीविषयी बोललेला आहे, व्हायरल करण्यावरती काही गुन्हा दाखल आहे किंवा जो चित्रीकरण करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे त्याच्यावर काही गुन्हा दाखल केला आहे आरोपी? नाही, जी नांदूर घाट इथे घटना घडलेली होती त्या नांदूर घाटचा एक छोटासा हा परिणाम आहे आणि तो उत्साहाच्या भरामध्ये त्या दिवशी ते बोललं गेलेलं आहे आणि तो जवळजवळ 20-1 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि 20-1 दिवसापासून तो कोणाला काही फाईन दंड काहीच झालेला नाही। लोक काय तिथे गेले जाण्याचे काही थांबलेले नाहीत, लोक तिथे त्या फाट्यावर जातातच, त्यांचा जे व्यवहार आहे तो करतातच आहे आणि ह्या त्यांनी जे त्याच्यामध्ये मांडलेलं होतं तसं काही इथे इम्प्लिमेंट देखील होत नाही, म्हणजे गावकऱ्यांचा त्याला अजिबात सहभाग नाही आणि त्या व्यक्तीने ज्यांनी पण केलेला आहे त्याला देखील तो देखील उत्साहाच्या भरामध्ये त्यांनी त्या दिवशी एक वक्तव्य करून टाकलेलं पण तरी देखील त्याच्यामध्ये देखील त्यालाही पश्चाताप आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।